हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अजिबात कडू न होणारी, अगदी लहान मुलं देखील आवडीने खातील अशी कारल्याची भाजी करणार आहोत। कारल्याची भाजी म्हणलं तर लहान मुलं आधीच नाक मुरडतात। त्यासाठीच कारल्याचा कडवटपणा कसा काढायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि अशी भाजी केल्यानंतर लहान मुलं देखील ती भाजी आवडीने खातील। लहान मुलांना टिफिनमध्ये जरी तुम्ही ही भाजी दिली तरी ते आवडीने खातील आणि शिवाय झटपट ही भाजी तयार होते। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी मी इथे ताजी आणि मस्त कोवळी अशी पाव किलो कारली घेतली आहे आणि ती आपण स्वच्छ धुवून घेतली आहे। आधी आपण ही कारली कट करून घेणार आहोत। खूप जाड याचे स्लाइसेस कापू नका, फक्त अर्धा इंच जाडीचे हे स्लाइसेस कट करायचे। याचे असे गोल गोल काप केले तर ते दिसायला पण छान दिसतात। हे बघा, अशा प्रकारे याच्या स्लाइसेस कट करून घ्यायच्या। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। आता या कारल्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ टाकायचं। मिठाचं असं काही प्रमाण नाही, थोडं जास्त जरी टाकलं तरी हरकत नाही। आणि हे मीठ या कारल्याला हलक्या हाताने लावून घ्यायचं। संपूर्ण कारल्याला मीठ व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आणि मीठ लावल्यानंतर 15 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून ते रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे मिठाला चांगलं पाणी सुटेल। आता यावरचं झाकण काढायचं। मीठ लावल्यामुळे याला आता छान पाणी सुटलं आहे। आता कारल्याला असं पिळून यातलं पाणी काढायचं। पिळताना खूप जास्त पण जोर द्यायचा नाही, थोडं हलक्या हातानेच याला पिळायचं। कारल्यातलं पाणी असं काढून घेतलं तर त्याचा कडूपणा पूर्ण निघून जातो आणि खाताना अजिबात ही भाजी कडू लागत नाही। बघा, असं या कारल्यातला पूर्ण कडूपणा मी काढून घेतला आहे। आता आपण फोडणी करूयात। त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात टाकायचे 1 पळी तेल। तेल गरम झालं की या तेलात पिळून घेतलेले हे कारल्याचे काप टाकायचे। याला आपण उकडून घेतलेले नाहीये, म्हणून याला असं थोडं परतायचं। असं केल्याने कारले थोडे क्रिस्पी पण होतात आणि त्यातला थोडाफार जो कडवटपणा शिल्लक असेल तो पण निघून जातो। परतत असताना त्याचा आता थोडा रंग पण बदलायला लागला आहे। आता हे परतून झालेले कारल्याचे काप आपण काढून घेऊयात। गॅस पॅन मध्ये आता अर्धा पळी तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यात 1 चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडली की त्यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा जाडसर ठेचून टाकायच्या। लसणाला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं। आलं लसणाची पेस्ट न टाकता लसूण असा ठेचून टाकायचा, त्यामुळे याची चव आणखी छान लागते। लसूण आता परतून झाला आहे। त्यात आता 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि फक्त 2 ते 3 मिनिटे याला परतायचं। कांदा फक्त मऊ होईपर्यंतच परतायचा, कारण कांद्यामध्ये हलकासा गोडवा असतो, म्हणून कारल्याची भाजी करताना कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही। कांदा आता 2 ते 3 मिनिटे परतून झाला आहे। त्यात आता टाकायचं आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा बडीशेपची पावडर। हे टाकून याला मिनिटभर परतायचं। कारल्याच्या भाजीत थोडी बडीशेपची पावडर टाकली तर त्याची चव आणखी छान लागते। मसाले आता व्यवस्थितपणे भाजून झाले आहे। त्यात आता हे परतून घेतलेले कारल्याचे काप टाकायचे आणि या मसाल्यासोबत ते आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे व मसाले कारल्याला चांगले लावून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिटे आपण हे आधी असंच परतून घेऊ आणि 1 ते 2 मिनिटे परतल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचं। मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण आधी आपण कारल्याला मीठ लावून घेतलं आहे। आणि पाववाटी भाजलेल्या दाण्याचा कूट टाकून तो या कारल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। कारल्यामध्ये हा कूट आता चांगला मिक्स झाला आहे आणि आता यावर झाकण ठेवून फक्त 2 ते 3 मिनिटे ही भाजी आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटे आता झाली आहे। भाजी पण आता व्यवस्थितपणे शिजली गेली आहे आणि वरून आता यावर छान हिरवीगार चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला थोडं मिक्स करायचं। आता ही कारल्याची भाजी तयार झाली आहे।
तर आता आपण गॅस बंद करून देऊ. तर चमचमीत आणि साधी सोपी अशी कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. घरी नक्की ट्राय करून बघा. मोठ्यांसोबत लहान मुलं देखील ही भाजी आवडीने खातील. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.